नायगावच्या चिमुरड्यांची डरकाळी, जिल्हा परिषद शाळेत बाबासाहेबांच्या जयंतीचा नांद घुमला। मुक्ताईनगरच्या मातीतून एक अशी बातमी समोर येते ज्यांनी साऱ्यांचे डोळे दिपवले आहेत। म्हणतात ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान, याचंच प्रत्यय आलाय नायगावमध्ये, जिथे जिल्हा परिषद शाळेच्या चिमुरड्यांनी आपल्या अमोघ वाणीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशी मानवंदना दिली की उपस्थित असलेल्या मोठ्यांचेही डोळे पाणावले। मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे आज उत्साहाचं उधाण आलं होतं। निमित्त होतं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं। कार्यक्रम तसा छोट्या खानी होता, पण जेव्हा शाळेतील चिमुरडे व्यासपीठावर उभे राहिले तेव्हा जणू काही विचारांचं वादळ आलं। त्या चिमुरड्यांच्या भाषणातून एकच संदेश मिळत होता, गरजले तर आभाळ फाटेल असे वाघ आम्ही आहोत, इतिहासाचे पाने उलटून बघा, बाबासाहेबाची लेकरं आम्ही आहोत। आपल्या बोबड्या पण धारदार आवाजात या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबाच्या जीवनावर अशी काही भाषणं ठोकली की साऱ्या नायगावात त्यांचाच आवाज घुमला। यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुलामगिरीच्या बेड्या तोडून ज्यांनी समतेचा विचार दिला, त्या महामानवाचा वारसाही लहान मुले पुढे नेत आहेत। हेच आज नायगावच्या शाळेत पाहायला मिळालं। अशाच ताज्या आणि प्रेरणादायी बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा तापी पूर्णा न्यूज। ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं, तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब, तुम्हीच देशाला संविधानही दिलं। तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब, तुम्हीच देशाला संविधानही दिलं। सर्व तलवार होऊन गेला तो, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेला तो, ताई गरीबच पण जगासाठी कोहिनूर होऊन गेला तो, कोहिनूर होऊन गेला तो। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझे मित्र व मैत्री, सर्वांना माझा नमस्कार। आज मी आपल्या समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माझे मनोभाव व्यक्त करत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते। त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर व त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच खूप हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले शालेय जीवन घेत असताना त्यांना अस्पृश्य म्हणून त्रास सहन करावा लागला, पण ते मुळीच खचले नाही आणि त्यांनी दीनदलितांच्या समाजाचा उद्धार ठरवला। व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्च शिक्षण बडोदा शिक्षण शिष्यवृत्तीत पूर्ण केले आणि ते आपल्या मायदेशी परतले। त्यांनी शिक्षण हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे हे जाणवले व बांधवाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला। दीनदलितांच्या न्याय व हक्कांसाठी त्यांनी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले व नाशिक मधील कार राम मंदिर दीनदलितांसाठी खुले केले व महाडच्या 14 तळ्यातील त्यांनी सत्याग्रह केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्कृष्ट वाचक व लेखक होते। त्यांनी मूकनायक, बहिष्कृत, भारत व समानता यासारखे वृत्तपत्र सुरू करून समाज प्रबोधन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याला भाषणावर प्रभुत्व होते। डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते। सन्माननीय व्यासपीठ आणि माझे मित्रमैत्रिणींना नमस्कार। बाबासाहेब एक आदर्श नेते, महान लेखक होते। त्यांनी लेखक राज्यघटना देशाला दिली। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन सकल भारतीयांना लेखक राज्यघटना दिली। बाबासाहेबांचे विचार खूप महान होते। त्यांना माझा भाषणाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आणि सुरू केलेले साप्ताहिक, भाषिक आणि वर्तमानपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 1920 रोजी मूकनायक नावाचे एक वर्तमानपत्र सुरू केले। या मूकनायक वर्तमानपत्राचा महत्वाचा उद्देश म्हणजे हजारो वर्षापासून पिढ्यानपिढ्या गुलामीत जीवन जगणारे अस्पृश्य वर्ग, वंचित वर्ग होते। जो इथल्या अस्पृश्य वर्गाने अतोनात हाल केले, अशा वर्गासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक वर्तमानपत्र स्थापन केले, जेणेकरून ते बोलू लागतील आणि आपल्या व्यथा मांडू लागतील असा उद्देश होता, जेणेकरून मुक्यांना सुद्धा बोलण्याचा अधिकार आहे। डॉक्टर बाबासाहेब दुसरे वर्तमानपत्र सादर केले, ते म्हणजे बहिष्कृत। ते 1927 ला सुरू केले। बहिष्कृत सुरू करण्यामागील महत्वाचा मुद्दा म्हणजे इथला जो समाज आहे तो तळागाळातील वंचित समूह आहे। त्यांच्या व्यथा कोणीही मांडत नाही, जो व्यवस्थेचे भागीदार आहेत, जो
ते त्यांना दूर लोटतात आणि कोणत्याही पद्धतीने त्यांना जवळ घेत नाहीत. अशा सर्वांच्या व्यथा मांडण्याचे काम या वैष्णव भारताने केल्याचे आपल्याला दिसून येते. हवा वेगाने होती, हवापेक्षा त्याचा वेग होता. हवा वेगाने होती, हवापेक्षा त्यांचा वेग होता. सुभेदारांचे लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लाखात एक नाही तर जगात एक होते. लाखात एक नाही तर जगात एक होते. धन्यवाद. पण या महामानवाचा आहे सर्वांच्या मनावर ताबा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. 1891 साली जन्माला रामजी पित्याला आनंद झाला. माता भीमाई जुजवे भीमाला जो बाळा जो जो रे जो. माता भीमाई जुजवे भीमाला जो बाळा जो जो रे जो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून खूप हुशार होते. ते दररोज 18 तास अभ्यास करायचे. त्यामुळे त्यांनी संविधान लिहिले. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस किती सोसलं भीमान. पावच्या तुकड्यावरी काढिले दिस. पण थकला ना कामानं. जय भीम जय बुद्ध. धन्यवाद. न्यायाची राजधानी गुंजन विहात होते. संकल्प या मनाचा क्रांती करून गेला. तूच तुला तुझ्या अंतर्मनात शोधू लागतो. तूच तुला तुझ्या अंतर्मनात शोधू लागतो. बदलावे नंदेने पात्र जसे विचारांची दिशा तुझ्या तूच बदलू लागतो. बदलावे नंदेने पात्र जसे विचारांची दिशा तुझ्या तूच बदलू लागतो. मित्रांना कोणी कोणी नादृष्ट समाजाच्या उद्धारासाठी झगडू लागते. मित्रांना कोणी कोणी नादृष्ट समाजाच्या उद्धारासाठी झगडू लागतो. उसळतात लाटा खडकतात किनारे. उसळतात लाटा खडकतात किनारे. विचारांची ढंग अशी रंध्रात नव उमेशांची भाषा बोलू लागते. नव उमेशांची भाषा बोलू लागते. माणसाला बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. तुम्हीच सांगा ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील काय करोडपती होते का अफगाणिश होते? अहो, साधं पुस्तक सुद्धा विकत घेऊन देता येत नव्हते बाबासाहेबांना. वाचनाची आवड होती पण नाही घेऊन देता येत. एक वेळी स्वतः उपाशी राहायचे व पोराला पुस्तक घेऊन द्यायचे. आणि हा परिस्थिती आडवी आली नाही त्यांच्या जीवनात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्वाचा गुण माहिती आहे का तुम्हाला? त्यांनी त्यांच्या आयुष्यातील वाचलेले पुस्तक ते कधी विसरत नव्हते. एवढी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती. ते काय वरतून आली? त्यांना दिली कसे जास्त? ते म्हणाली ती कमवली. कशी कमवली? माझ्या परिस्थितीतून मी कमवली. माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की मी त्याचं विकत पुस्तक घ्यावं. त्यामुळे जेव्हा एखादं पुस्तक माझ्या हातात पडायचं त्यावेळी मला वाटायचं आता हे पुस्तक माझ्या हातात पडलंय. पुन्हा उभ्या आयुष्यात हे पुस्तक माझ्या हातात पडेल की नाही हे मला माहित नाही. त्यामुळे आताच असं वाचू की वाचण्याची गरज पडली न पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. हे पिल्याने माणूस गुळगुळल्याशिवाय राहत नाही. हे बाबासाहेबांनी जनतेला सांगितले. परंतु हे वाघिणीचे दूध अस्पृश्यासाठी शक्य नव्हते. हेही सत्य आहे. अस्पृश्यांना शिक्षणाचे अधिकार हिरवण्यात आले आहे. ज्योतिबा फुले यांनी 1848 मध्ये अस्पृश्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खोलून दिले आणि आपलीच पत्नी सावित्रीबाई फुले यांना महिला शिक्षिका बनवले. अहो, फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणूसकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. जसे जेवल्यावर होणारे समाधान हे तात्पुरतं असते, या उलट शिक्षणातून मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते. अहो, पोटाची भूक भागवावीच पण एक पाऊल पुढे टाकून बुद्धीची भूक भागवावी. जसे उपासमारीने माणूस अशक्त होऊन अल्पानिष्य होतो तसा तो शिक्षण अभावी दुसऱ्याचा गुलाम होतो. असे बाबासाहेब आंबेडकर. आयुष्य गेले लढण्यात, प्रत्येकाचा विचार करण्यात. आयुष्य गेले लढण्यात, प्रत्येकाचा विचार करण्यात. या देशाला समतेकडे नेण्यात, प्रत्येकाला भारतीय म्हणून घडवण्यात. या देशाला समतेकडे नेण्यात, प्रत्येकाला भारतीय म्हणून घडवण्यात. त्याला कष्ट आणि शिक्षणाच्या जोरावर समाजातील अन्याय विरोधात दिला. त्यांनी आपल्याला समानता आणि शिक्षणाच्या जोरावर समाजातील अन्याय विरोधात दिला. He studied very hard and became one of the most educated leaders of all. He believed that everyone should be treated with respect no matter their caste or background. शून्यातून केली सुरुवात, अमर झाली इतिहासात. शून्यातून केली सुरुवात, अमर झाली इतिहासात. आंबेडकर असे त्यांचे नाव, आपल्या सर्वांचे असे भीमराव. आपल्या सर्वांचे असे भीमराव. धन्यवाद. धर्मशक्तीच्या पताचा पथिक तुझा तूच हो. तू स्वयं दीप हो, अत्यदीप भव.
स्वयंदीप हो कोसळत वर्षा उठू दे झंकारात आसूड विजेचे घेऊन आम्ही शाप धावू दे दिशांना करुणी अंकात परिनिच्चल असू दे जोत तुझ्या हातात तू अविश्रांत सामर्थ्य उरी हो मानव्य जगण्या हो तू मानववादी देवता जडू दे आसक्तीची व्याधी देवता जडू दे आसक्तीची व्याधी बोधिस्त्व फुले दे तुझी हातावरती नितळू दे तयातून सिद्धिरथाची नीती तू कडव्या फुलातील कोमलात सुगंध आनंद हो. आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला होता. ते लहानपणापासूनच खूप हुशार व धाडसी होते. त्या काळी भेदभावाची प्रजा होती. कालच्या रात्रीला जन्माला आले म्हणून तुम्ही आज स्पर्श केल्यामुळे विटाळ होतो. ही कसली पद्धत माणसाकडून बाबासाहेबांना या गोष्टीची चीड आली. त्यांनी कष्टबी गरिबी भोजन स्वीकारले आणि ते दीनदलितांचे मार्गदर्शक बनले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला दिला. करून जीवनाचे रान दिला सर्वांना समतेचा मान करून जीवनाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान. भारताचे लिहिले संविधान भारताचे लिहिले संविधान. ते गाजले कोकण पुण्यभूमीवर दोन राजे ते गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एकच उदार तडावर एक त्या रायगडावर एकच उदार तडावर रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला दलितांनी दलितांचा राजा माळी घोषित केला असे नर्मली दोन शोभले हो असे नर्मली दोन शोभले दोन्ही वीर बहादूर एक त्या रायगडावर एकच उदार तडावर एक त्या रायगडावर एकच उदार तडावर साहिले माझ्या अभिमाने हक्क दिले मिळवूनी आम्ही अतिश्रमाने सोडूनही गेली गाई आपुल्य वासरा अरे सागरा पाहुणे ते त्याची वैरी मनी लाज घटनेचा शिल्पकार माझा भीमराज दीप विझले नाही आजला आता चमकणारा दीप विझले नाही आजला आता चमकणारा अरे सागरा